काय देवी आईनं तुझ्या हातनं पाणी घेतलं? दिवसा डोळ्या स्वप्न बघती वाटतं. दादा तुम्ही पण ना. अहो मी सांगते ना तुम्हाला, मी स्वतः या हातानं देवी आईना पाणी दिलंय न त्या प्यायला सुद्धा. अन वरनं काय म्हणाले माहितीये का, की देवघराची सजावट लई भारी झाली म्हणून. त्यांना ना सजावट लई म्हणजे लई आवडली. आता तुम्ही बघाच, मी रोज देवघर सजवेन. बरं बाळा, मी तुला सांगायला आले होते की तू देवघर सजवल्याचं दामिनी मॅडमनी अहिल्या मॅडमना सांगितलं. माहित आहे मला. हो देवी आई दामिनी मॅडमना लई वरडल्या सुद्धा. बाळा, मला खात्री आहे की एक ना एक दिवस तू अहिल्या मॅडमचं मन नक्की जिंकशील. या घरात तू त्यांची सगळ्यात आवडती व्यक्ती असशील. खरंच सावित्री आत्या? अरे इथं काय उरूच भरलाय का काय? आणि तुम्ही समजे एकदम खुश दिसताय. मारुती दादा, आम्ही तर खुश आहोतच, पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पण काही लपत नाहीये. काय झालं काय? कारण पण तसं आहे ना, माझ्या पारू करता स्थळ आलंय स्थळ. बा आता वरडायला काय झालं? त्याच्या करताच आणली ना तुला इथं, आणि फोटो बी आणलाय. हे बघ. फोटो बी आणलास तू? हा. बा तू ऐकणारच नाहीयेस ना माझा? नाही ऐकणार. बोलू नकोस माझ्याशी. अगं ताई, जरा फोटो बघा. फोटो बघू तरी. खूप सुंदर मुलगा आहे हा मारुती दादा, खूप सुंदर आहे. बघू किती छान. पोरगले चिकन नाही. बघू आई शपथ, ताईड काय उंची आहे म्हणजे काय म्हणायचं. एकदम बांबूसर, एकदम बॉडी बिल्डरच आहे. मिशाचा तरी विषयच नाही. जरा काळा सावळा वाटतोय, पण माझ्या इतका देखणं नाही. गणी, बाळाचं नाही करायचं, ताईला नाही चिडवायचं. ताईचं लग्न करायचंय की नाही? हा, मग तिला दाखव बघू फोटो. तिला आवडायला नको का मुलगा? हा, दाखव बरं. असं म्हणतेस का? बर, ताईडे दाजी एकदम पसंत पडलेत मला. मोबाईल फोडे ना. पारू, बघतेस का ग पोरगा कसा आहे तो? लाजली असेल बहुतेक. कसं आहे ना ताई, हे समजा एकदा व्यवस्थित पार पडलं की देवच पावला. हो, होईल सगळं नीट. पण हे कसं आणि कधी होणार आहे काय माहिती नाही. तुम्ही काय बी काळजी करू नका मारुती, आम्ही आहोत की. तर काय मारुती, पारू आमची पण लेख आहे. जोरात बार उडून देऊ. नाहीतर काय, आत्या आहे मी मुलीची. माझ्या पोटच्या मुलीचं लग्न आहे, मी सगळं करणार. विषय संपला. चला सगळी काम. चला. बाळ पारू, असू दे, रुसली आहे जरा. चला. प्रीतम सर, प्रीतम सर आता सिगरेट कसं पायी वाढतायत? न दिशा मॅडम यांचं भांडण झालं का काय? शी, हा काय वास आहे? काहीतरी जळाल्यासारखं वाटतंय. सिगरेट सारखा वास येतोय हा. प्रीतम, प्रीतम, काय रे? हा, सिगरेट ते इथं किर्लोस्कर घरात आणलीस, पेटवलीस? अरे तुला शोभतंय का रे हे? हा, या घरात ना काय चाललंय मला कळतच नाहीये. तुम्ही सगळे या किर्लोस्कर घराचे नियम मोडायला उतावीळ झालेत. ते काय नाही, मला हे अहिल्या बहिणींना आत्ता जाऊन सांगायला लागणार आहे. आणि ऐक प्रीतम, तुला कळतंय, दिशाला जर हे सगळं कळलं ना, असं लग्न मोडेल तुझं. बरंच होईल. काय?
काय नाही. ते काय नाही हं? मी अहिल्याबाईंना सांगणार म्हणजे सांगणार. ऐक ना. उद्या उठून कळलं ना त्यांना की मला हे माहिती होतं तर अशा बोलतील. दामिनी, जर तुला आधीच माहिती होतं हे आणि तुला संशय होता तर मग तेव्हाच बोलायचं ना. तू या घराची माझ्यानंतर सर्वेसर्व आहेस. तुझ्यावर सगळी जबाबदारी आहे असं काहीतरी बोलले असते त्या मला. नाही नाही, मला काही करून तुम्ही सांगायलाच पाहिजे. तू थांबत. दामिनी मॅडम, त्यो सिगारेटचा वास नाही, त्यो ना याचा वास आहे. हे बघा. आहे हे ते गावाकडे डासन किडे होतात ना, तेव्हा ही अशी धुरी द्यायची असते बघा. ही बघा, ही अशी. हा, आणि ते शेणकूट आणि 2-3 औषधी झाडांचा पाला ना जाळायचा आणि याच्यामध्ये टाकायचा. एक बी डास राहत नाहीत घरात. दामिनी मॅडम, ते तुमच्या खोलीत सुद्धा ना असाच वास येतोय बघा. थँक्स यार जादूगर. प्रीतम सर, प्रीतम सर, काय चाललंय तुमचं? आणि सिगारेट काय म्हणताय तुम्ही? आणि ते बी घरात. अहो, सिगारेट किती वाईट गोष्ट आहे. कसले कसले आजार होतात माहित नाही का तुम्हाला? ते बी जाऊ द्या. तुम्ही घरात बसून सिगारेट वडताय हे जर का अहिल्या मॅडमनं कळलं तर काय होईल? जर केलंय का तुम्ही? केला यार पारू. हे बघ, मला सगळं कळतंय, पण त्या दिशाचा विषय आला ना की मला सुचत नाही यार काही. तिचा एक बॉयफ्रेंड आहे पारू, आणि तरी ती कशी वागते बघितलंस ना आपल्याशी. आईला काय गुंडाळून ठेवलंय, मला काय सतत टोमणे मारत असते. टॉर्चर आहे यार नुसता. म्हणून सांगितलं होतं, एकदा अहिल्या मॅडम बरोबर बोला. त्यांना सांगा तुम्हाला काय वाटतंय ते नक्की समजून घेतील. पण नाही, तुम्ही ऐकणारच नाहीत. हे बघा प्रीतम सर, तुमचं लगीन जर का दिशा मॅडम बरोबर झालं ना तर तुमचं आयुष्य बर्बाद होईल. आणि मला मनापासून वाटते की दिशा मॅडम या घरची सून म्हणून या घरात यायला नको. त्यांचं खरं रूप ना समजा जगासमोर यायला पाहिजे. पण प्रीतम सर, हे आपण सबुरीनं आणि हुशारीनं वागायला पाहिजे. हा, एक मिनिट. मी तुम्हाला काल अहिल्या मॅडम बरोबर बोलायला सांगितलं होतं. नसेलच बोललात तुम्ही? हा, मी गेलेलो बोलायला, धाडस नाही झालं यार. धाडस करायचं. तुम्ही बिनगोरी लगीन नाही असं सांगा. अहिल्या मॅडमना सांगा की तुम्ही दिशा बरोबर लगीन करणार नाही म्हणजे नाही. अगं हो पारू, पण काय झालं प्रीतम सर? काय झालं? मी तुमच्याशी बोलते, लक्ष कुठे आहे तुमचं? बोला काहीतरी. काय सुरू आहे इकडे? काय सुरू आहे इकडे? ते मी म्हणजे मी प्रीतम सरांना समजवतीयस का कान भरतीयस? तू प्रीतमचे कान भरतीयस दिशाच्या विरोधात? नाही, तसं अजिबात नाही. ते मी इनफ. एक शब्दही नको यापुढे. प्रीतम आणि दिशाच्या लग्नाचा निर्णय आईने घेतलेला आहे, आणि आईने घेतलेल्या निर्णयावर चर्चा सुद्धा करायची नसते. तू तिच्या निर्णयाच्या विरोधात बोलतेस. नाही आदित्य सर, त्या दिशा मॅडम कशा आहेत ना ते मला मला तुला माझ्या आईपेक्षा जास्त कळतं. तू काय बोलतोयस दादा? शट अप.
पारू, हे बघ, तुझ्या निरागसपणामुळे ना बऱ्याचशा गोष्टी खपून जातात आणि चूक आहे. कालही तू आमच्या गेस्टसाठी जे काही केलंय ना त्याबद्दल थँक्स, आय अप्रिशिएट इट. पण याचा अर्थ असा होत नाही की तू घरातल्या गोष्टींमध्ये तुझं मत मांडू शकते. तो अधिकार नाही दिलाय तुला आई. एक लक्षात ठेव, या घरात आईचा शब्द हा शेवटचा शब्द असतो आणि त्याच्यामध्ये कोणीही आलेलं मला अजिबात चालणार नाही, अगदी कोणीही. आणि हिचं सोड, ती नवीन आहे, अल्लड आहे, पण तुला कळत नाही, लहान आहेस अजून. प्रीतम, तुला स्वतःचा निर्णय स्वतः घेता येत नाही ना, म्हणून आईने तुझ्या भल्याचा विचार करून तुझ्यासाठी जरा चांगला निर्णय घेतलाय आणि त्या निर्णयात तू बाहेरच्याना इन्क्लूड करतोयस. तू तुझ्या आयुष्यात इंटरफेअर करायचा अधिकार हिला का देतोयस? कोण आहे ही? घरचे कोण बाहेरचं कोण कळत नाही तुला अजून? का घरच्यांपेक्षा बाहेरच्यांवर विश्वास जास्त? तसं सांग. अरे दादा, पण ऍटलीस्ट मॅटर काय ते तर समजून घे ना तू. मी आईच्या निर्णयाविरुद्ध एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. हे बघ दादा, मला माहिती आहे की आईचा डिसिजन हा फायनल डिसिजन असतो. अरे पण ह्या वेळेला चुकली आहे ना ती. दिशा नाहीये करेक्ट मुलगी. वाव. आणि कोणी सांगितलं तुला? का अचानक साक्षात्कार झाला तुला? प्रीतम, ती मुलगी सुरुवातीपासूनच तुला पसंत नव्हती आणि तू त्याच नजरेने तिच्याकडे बघत आलायस. आणि ती मुलगी वाईट आहे, चांगली नाही आहे, याचा एकतरी पुरावा आहे का तुझ्याकडे? सांग ना. ती मुलगी चांगली नाही याचा एकतरी पुरावा आहे ज्याच्यावर माझा विश्वास बसेन? सांग. ह्या मोठ्या माणसांची गणित आपल्याला समजतच नाहीत. आता समज शांतीत ठेवायचं, सगळं शांत करायचं. माझी तुला शपथ आहे. प्रीतम, दिशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदल. आईने तुझ्यासाठी काहीतरी चांगला निर्णय घेतलेला आहे, ह्या नजरेने बघ. प्रीतम, ती मुलगी हुशार आहे, टॅलेंटेड आहे, तुझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे. दादा, नाही नाही नाही, फॅक्ट आहे. आणि एवढं सगळं असून सुद्धा तिने तुझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. सो प्लीज रिस्पेक्ट इट. कोणाचं तरी ऐकतोयस? पारू, तू या घरात काम करायला आली आहेस आणि प्लीज फक्त आणि फक्त तेच कर. स्वतःच्या कामावर लक्ष दे. आणि आय एम सॉरी, पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. इथून पुढे दिशाच्या विरोधात मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. प्लीज. अगं काय झालं? आता लगीन होणार म्हटलं, आतापासून आम्हाला टांग मारायची वय. असू दे वैजू, आता आपणच एकमेकांसाठी. गणू, अरे लक्ष नव्हतं माझं. बोल आता. आता लगीन होणार म्हटलं होतच की असं, बरोबर की नाही वैजू? तुला माझ्या आईपेक्षा जास्त कळतं? हे बघ, तुझ्या निरागसपणामुळे ना बऱ्याचशा गोष्टी खपून जातात आणि चूक आहे. तू या घरात काम करायला आली आहेस आणि प्लीज फक्त आणि फक्त तेच कर. आता काय झालं? थांब, मी तुझ्यासाठी पाणी आणतो, म्हणजे कशी एकदम ताजी होशील. ए वैजू, माझं दुर्लक्ष होतंय का ग तुझ्याकडं? नाही होऊ देणार हा मी. पण काय करू, माझा ना समजा गोंधळच झालाय. आता तर आदित्य सरांनी सुद्धा गैरसमज करून घेतलाय माझ्याबद्दल. एक गोष्ट धड होईना झाली. हाय जादूगार. प्रीतम सर, प्रीतम सर, तुम्ही इथं काय करतायत? हा ना, तुम्ही असं बसलेलं इथं कुणी बघितलं तर? अगं
अरे वा, पाणी, थँक्यू. तू मला पाणी दिलं, मी तुला चॉकलेट देणार. अय शपथ, कसलं मोठं आहे आणि कसलं भारी दिसतंय. अरे खायला तर अजून भारी आहे. ताई दे मी वैजूला फिरून आणतो. नीट घेऊन जा आपल्या डार्लिंगला. हा. काय ग, तू का अशी उदास बसलीयस? पण काय करू प्रीतम सर, आदित्य सर म्हणले की मी तुमचे कान भरले. तुम्ही बघितलं ना त्या दिशा मॅडमच्या फ्रेंडला. अहो दिशा मॅडम चांगली मुलगी नाहीये, त्या नाहीये चांगल्या, बरोबर नाहीयेत त्या. हो पारू, थांब, शांत हो. अगं एवढं काय? आणि हे बघ, तू अशी नर्वस बसू नकोस हा. आता लोकांना वाटेल मी नर्वस केलंय तुला. काय अगं? आणि हे बघ, दादाची या सगळ्यात ना काहीच चूक नाहीये. त्याला जे दिसलं ते तो बोलला. आणि मेन म्हणजे तो आईच्या विरोधात काहीच ऐकून घेऊ शकत नाही, माहिती आहे ना तुला. आदित्य सरांनी मला तुमच्या बरोबर बोलताना बघितलंय. त्यामुळं आता जरी तुम्ही अहिल्या मॅडमना हे सांगायला गेलात की तुम्हाला दिशा मॅडम बरोबर लगीन करायचं नाही, तरी बी आदित्य सरांना हेच वाटेल की मी तुमचे कान भरले म्हणून. तोच तर पॉइंट आहे ना यार पारू. आणि त्यात त्या दिशाने तिची इमेज एवढी स्ट्रॉंग करून ठेवली आहे ना की आपल्याला काय करायचं असेल तरी आपण करू शकत नाही. बरोबर आहे तुमचं. आता तर कोणी म्हणजे कोणी बी विश्वास ठेवणार नाही तुमच्यावर. आणि समजा जरी विश्वास ठेवला आणि त्या गोष्टीचा पुरावा मागितला तर मग काय करायचं आपण? योग्य येळ यायची वाट बघायची. ओके, ठीक आहे. हे पण प्लीज तू दादाबद्दल काय गैरसमज करून नको घेऊस. हा, ही इज अ नाईस गाय. म्हणजे चांगला मुलगा आहे तो. आणि एक वेळेस ना माझं दिशा बरोबर लग्न झालं तरी चालेल मला, पण मी त्याच्या मनात तुझ्याबद्दल गैरसमज नाही राहू देणार. प्रॉमिस. चल येतो आता, बाय. काय प्रीतम सर, मी आलो आणि तुम्ही निघाला वे? अरे लेट झालंय मला. बरं तायडीला बघायला मुलगा येणार आहे लग्नासाठी. अरे काय बोलतो, हे नाही सांगितलंस तू मला. हा पारू, कळतंय का आता अजून घाई करावी लागणाऱ्या गोष्टींसाठी. चल येतो, बाय. सगळं चॉकलेट संपवलंस? ओय लय भारी होतं, वैजूला मी दिलं. छोटा पॅकेट. स्वारी एकदम खुश दिसतीये. काय विशेष? गुरुजींचा फोन आला होता. प्रीतूच्या साखरपुड्याची तारीख 2 आठवड्यांनी आहे. 2 आठवडे? अगं म्हणजे जवळ आलं की. पण एवढा फास्ट होईल. आज मी सोनाराला बोलवून घेतलंय. एक महत्वाचं काम आता वेगळं करू. वेळ तसा कमी आहे, पण तुझं प्लॅनिंग कसं एकदम परफेक्ट असतं. म्हणून तर माझ्यासारख्या आघळ पघळ माणसाला नेहमी ट्रॅकवर आणत असतेस ना. आणि बी सिरियस. फक्त 2 आठवडे येतात. सॉरी, पण चेष्टा करण्यामागे सुद्धा एक कारण आहे. मला असं म्हणायचंय की तू सगळं व्यवस्थित पार पाडशील. पार पडेल. आणि तुझ्या एक लक्षात आलंय का, प्रीतू आणि दिशा एकमेकांना छान सांभाळून घेत आहेत. स्पेशली दिशा, ती प्रीतूला छान समजून घेते. आणि प्रीतू सुद्धा दिशाशी पटवून घेतोय. माझा चॉईस कधीच चुकत नाही. कोई शक? चला तुमची खरेदी एन्जॉय करा. तू थांबतोयस ना? तर एवढ्या नाजूक मामल्यात माझ्यासारख्या दगडाचं काय काम आहे ना. आणि तसंही मला सीए कडे जायला पाहिजे, जरा महत्वाचं काम आहे. ठीक आहे, ये जाऊ. पण एकटा नको जाऊस, मोहनला सोबत घेऊन जा. ठीक, चल बाय. बाय. ए, चॉईस दाखव ना तुझा. कसं आहे, चॉईस चुकला ना तर मग पुढे सगळंच चुकत जातं असं म्हणतात. माहितीये ना? मला माहितीये बाबा सगळं. तुला स्थळ आलंय म्हणे.
जोकच झालं नाही. नाही, तुझ्यासारख्या मुलीला स्थळ येणं म्हणजे येऊ शकतं, पण कसं आहे, आजकाल कसल्या कसल्या मुलींची लग्न होतं. मग तुझं का होऊ नये? झालं पाहिजे, हो दे. पण मुलगा काय करतो ग? नाही म्हणजे घरगडी आहे की ड्रायव्हर आहे तुझ्या बापासारखा?